नमस्कार. नागपंचमी. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतामध्ये अनेक धर्म आहेत. भारतामध्ये अनेक सण साजरे केले जातात. भारताची संस्कृती ही खूप महान आहे, श्रेष्ठ आहे. भारताची संस्कृती ही इतर देशांपेक्षा श्रेष्ठ आहे, महान आहे, गौरवशाली आहे. भारतामध्ये विविध प्रकारचे सण साजरे केले जातात. जसं दिवाळी, दसरा, गणपती उत्सव, गुढीपाडवा, रंगपंचमी, नागपंचमी अशा विविध प्रकारचे सण साजरे केले जातात. भारताच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये अनेक प्रकारचे सण उत्साहाने, मोठ्या थाटामाटाने साजरे केले जातात. त्या सणापैकीच एक सण म्हणजे नागपंचमी होय. नागपंचमी हा सण सुद्धा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. भारताच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या रंगछटाने, शैलीने हा सण साजरा केला जातो. मोठ्या उत्साहाने, आनंदाने हा सण साजरा केला जातो. नागपंचमी हा लोकांच्या आनंदाचा, उत्साहाचा, भरभराटीचा सण आहे. हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. नागपंचमी हा सण खूप उत्साहाचा सण आहे. या सणाच्या दिवशी मुले, स्त्रिया, मुली झोके खेळतात, हातावर मेहंदी काढतात, नटतात आणि नागाची पूजा करतात. अशा प्रकारे नागपंचमी हा थाटामाटात साजरा करणारा सण आहे. या नागपंचमीच्या सणाच्या दिवशी हे लक्षात ठेवायची ही बाब आहे की झोके खेळत असताना सावधगिरीने झोके खेळले पाहिजे, सावधगिरीने झोके घेतले पाहिजे. कारण सावधानता बाळगली पाहिजे. तशी तर प्रत्येक सणाला सावधानता, सतर्कपणा बाळगला पाहिजे. परंतु नागपंचमीला झोके खेळत असताना सावधानता, सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. कारण झोके ज्या ठिकाणी बांधले असतील तिथली जागा बघावी, चांगली आहे का, खाली दगड वगैरे आहेत का, किंवा शेतामध्ये झोका बांधला असेल तर पुढे काटे वगैरे आहेत का, कुठं दगड आहेत का, कुठं लागण्यासारखं काही आहे का, या प्रकारची दक्षता घ्यावी. तसेच झोका बांधताना दोरी झाडाला बरोबर बांधावी, ढिली बांधू नये. एखादी मुलगी किंवा एखादी स्त्री किंवा मुलगा किंवा छोटी मुलं पडणार नाही याची दक्षता घेऊन ती दोरी, तो झोका योग्य रीतीने बांधला पाहिजे, याची काळजीसुद्धा घेतली पाहिजे. आणि आपण पडणार नाही आणि आपल्याला मार लागणार नाही याचीसुद्धा दक्षता घेणे आवश्यक आहे. आपण आनंदाच्या भरामध्ये, उत्साहाच्या भरामध्ये खेळतो, आपल्याला भान राहत नाही. म्हणून ही काळजी घेणे आवश्यक आहे की कोणाला मार लागू नये, आनंदाच्या प्रसंगी कोणी दुःखी बनू नये. म्हणून झोके खेळत असताना सावधानता घेणे गरजेचं आहे, आवश्यक आहे. नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील सण आहे. नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. म्हणजे या दिवशी नागराजाला प्रसन्न केलं जातं आणि त्याची पूजा अर्चा करून त्याला प्रसन्न केलं जातं. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या
पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता आणि त्या दिवसापासूनच नागपूजा प्रचारात आली असे मानले जाते. दर 12 वर्षांनी नागपंचमीच्या दिवशी देशभरातील नाथ संप्रदायाचे लोक गंगा अहिल्या गौतमी संगमावर स्नान करतात. आता याचं सांस्कृतिक महत्त्व खूप आहे. नागपंचमीचे सांस्कृतिक महत्त्व खूप अपार आहे. भारतीय संस्कृतीत अनेक प्रकारे नागाची पूजा केली जाते. नाग म्हणजे फणाधारी सर्प. याच्या फणेवर पुढच्या बाजूने 10व्या अंकासाराचे चिन्ह असते. नागाचा रंग हिरवट किंवा पिवळा असतो. त्याच्या तोंडात विष धारण करणारे दात असतात. नागाची जीभ ही दुभंगलेली असते. तसेच कृषी संस्कृतीत नागाच्या पूजनाचे महत्त्व विशेष आहे. नाग आणि साप हे शेतीचे रक्षण करते आणि शेतकरी बांधवाचा मित्र मानले जातात. या सणाच्या निमित्ताने विवाहित बहिणीला तिचा भाऊ माहेरी घेऊन येतो. ही पद्धतसुद्धा आहे. म्हणजे नागपंचमीला भाऊ बहिणीला माहेरी आणतो. प्रत्येक नागपंचमीला ही पद्धत आहे. नागपंचमीला स्त्रिया व मुली तसेच मुलेसुद्धा झोके खेळतात. तसेच हातावर मेहंदीसुद्धा काढतात. मुली व स्त्रिया गाणे म्हणत झोके घेतात. पूजेला जाण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी मुले व स्त्रिया एक हौस म्हणून मेहंदी लावण्याची पद्धत आहे. म्हणजे मुले व स्त्रिया नागाच्या पूजेला जाण्यापूर्वी हातावर हौस म्हणून ते या सुंदरता म्हणून हातावर मेहंदी काढतात मुली व स्त्रिया. पूर्वीच्या काळी नागपंचमीच्या सणापूर्वी 8 ते 10 दिवस आधी गल्लीतील सर्व लहान थोर स्त्रिया एकत्र येऊन फेर धरून गाणी म्हणायच्या. त्याच्यानंतर झिम्मा, फुगडी, त्याच्यानंतर घोडा, सुई, फई, पिंगा, काटवटकांना, तसेच पिंगा इत्यादी खेळ मनसोक्तपणे खेळत असे. खेळता त्या गाणीसुद्धा म्हणत असे. मन मोकळेपणाने गाणीसुद्धा म्हणायच्या आणि मन आपलं मोकळं करायच्या. पूर्वीच्या काळी खेळता गाणीसुद्धा म्हणत असत. या दिवशी महिला म्हणजे या नागपंचमीच्या दिवशी महिला वर्तुळाकार आकार तयार करून झिम्मा, फुगडीसारखी नृत्य व खेळसुद्धा खेळतात नागपंचमीच्या दिवशी. या नागपंचमीच्या दिवशी महिला घराची स्वच्छता करतात. जमिनी शेणाने सारवतात. अंगणात रांगोळी काढतात. नागाची चित्रे भिंतीवर काढतात आणि त्याची पूजासुद्धा करतात. भारताच्या काही भागामध्ये म्हणजे भारताच्या काही भागामध्ये वेगळ्या प्रकारची नागपूजा केली जाते आणि काही ठिकाणी नागाच्या वारुळापाशी महिला गाणी म्हणत जातात आणि वारुळाची पूजासुद्धा करतात. भारताच्या काही प्रांतात
नागपंचमीला जिवंत नागाची पूजासुद्धा होते आणि माणसाच्या आवडीच्या गोष्टी नागांना दिल्या जातात. परंतु सापाचं अन्न हे नाही, तर सापाचं अन्न दुसरं आहे. साप मांसाहारी आहे. भारताच्या विविध प्रांतामध्ये नागपंचमी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. प्राचीन ग्रीक आणि रोमन संस्कृतीतसुद्धा नाग नृत्याचा प्रचार असलेला दिसून येतो आणि या नृत्याचा संबंध सर्जनशक्तीशी मानला जातो. नागाचा आणि पृथ्वीचा एकमेकाशी असलेला पवित्र संबंध या संस्कृतीने मान्य केलेला आहे. अशा प्रकारे नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. नागपंचमी हा एक उत्साहाचा, एक आनंदाचा सण आहे. या सणाच्या दिवशी मुली, स्त्रिया मोठ्या उत्साहाने, मोठ्या आनंदाने नागाची पूजा करतात, हातावर मेहंदी काढतात आणि तसेच झोके खेळतात, झोके घेतात. अशा प्रकारे नागपंचमी हा खूप चांगला सण आहे. या सणाच्या दिवशी भाऊ आपल्या बहिणीला घरी आणतो आणि तसेच या सणाच्या दिवशी सर्वजण एकत्र येऊन नागाची पूजा करतात आणि मोठ्या थाटामाटात हा सण भारतामध्ये वेगळ्या ठिकाणी साजरा करण्यात येतो. अशा प्रकारे नागपंचमी हा सण थाटामाटाने साजरा केला जातो. या नागपंचमीच्या सणाच्या दिवशी दक्षता घेणे आवश्यक आहे, काळजी घेणे आवश्यक आहे, जबाबदारीने खेळणे सुद्धा आवश्यक आहे. कारण तुम्ही ज्या ठिकाणी शेतामध्ये असो, या शहरामध्ये, या गावामध्ये झोका ज्या ठिकाणी बांधला असेल, झाडाला कोणी बांधला असेल, कोणी घरातल्या घरात खेळत असेल, कोणी कुठेही झोका बांधलेला असेल, ज्या ठिकाणी झोका बांधलेला असेल त्यापूर्वी दोरी ज्या ठिकाणी तुम्ही बांधलेली आहे ती पक्की बांधली आहे की नाही, का ढिली आहे, तसेच दोरी पक्की आहे का, चांगली आहे का, ते सुद्धा पाहणे गरजेचं आहे. आणि दोरी पक्की बांधली आहे का हे पाहणे सुद्धा गरजेचं आहे. झोका कसा बांधला आहे, वाकडा बांधला आहे का सरळ बांधला आहे का, व्यवस्थित बांधला आहे का, हे पाहणे गरजेचं आहे. आनंदाच्या भरात किंवा उत्साहाच्या भरात कसाही झोका बांधू नये. झोका व्यवस्थित प्रकारे चांगल्या रीतीने बांधला पाहिजे आणि त्याची काळजी घेणे, दक्षता घेणे आवश्यक असते. म्हणून ज्या ठिकाणी झोका बांधलेला आहे तो व्यवस्थित बांधावा, दोरी व्यवस्थित बांधावी, जेणेकरून तुम्ही पडणार नाही, तुम्हाला मार लागणार नाही. तुम्ही आनंदाच्या भरात असता, उत्साहाच्या भरात असता, तुम्हाला काही समजत नाही, कळत नाही, तुम्ही डायरेक्ट खेळता. म्हणून आधी दक्षता घेणे आवश्यक असते. तसेच झोका जिथे बांधला आहे त्याच्या खाली काही दगडं वगैरे, काही मार लागण्यासारखं काही नाही हे पाहायचं. आणि झोका जास्त जोरात खेळू नये, जेणेकरून हात निसटून जाईल आणि पडसाल. म्हणून सावधानता ठेवून, सतर्कपणा ठेवून झोका खेळावा. बेसावध होऊन झोका खेळू नये. याच्या बाबतीत तुम्ही काळजी घेतली पाहिजे. झोका खेळताना काळजी घेतली पाहिजे, जबाबदारीने झोका खेळला पाहिजे. बेसावध होऊन झोका खेळू नये, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. म्हणून हा सण आनंदाचा सण साजरा करा. तुमची नागपंचमी आनंदात, मजेत, उत्साहात साजरी हो. तुम्हाला सर्वच प्रकारचा आनंद मिळो, मौज मिळो. तुमचं जीवन भरभराटीचं हो, सुखाचं हो. तुम्हाला भरगच्च यश मिळो. तुम्हाला हवे ते मिळो, पाहिजे ते मिळो. या नागपंचमीच्या निमित्ताने तुम्हाला सर्व शुभेच्छा. नागपंचमी या सणाच्या निमित्ताने तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तुमचं जीवन फलो फुलो, तुमचं जीवन आनंदाचं हो, भरगच्च हो. खुशीचे दिवस तुम्हाला येऊ, भरगच्च यश लाभो. हवे ती तुमची इच्छा, मनोकामना पूर्ण हो.
आणि तुमची नागपंचमी उत्साहामध्ये जावो हीच ईश्वर कामना। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।